नमस्कार, मी सुरेखा चनेकर. माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये अगदी मनापासून नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी शिवलेले ब्लाऊज, बॅक नेक डिझाईन्स आणि त्यांची किंमत म्हणजे मी शिलाई किती घेते त्याबद्दल पण इथं सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ नक्की बघा आणि त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीनच व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळून जातील. तर इथं तुम्ही बघू शकता मी शिवलेले ह्या नवरीचे ब्लाऊज आहे ती. या ब्लाऊज डिझाईन मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. प्रत्येक ब्लाऊज बॅक नेक डिझाईन कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं ते स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ अपलोड करत करत गेले माझ्या चॅनलवर. ह्यासुद्धा ब्लाऊजची मी डिझाईन कशा पद्धतीने कटिंग केलं आणि स्टिचिंग केलं आहे ते सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे माझ्या चॅनलवर. तुम्ही बघितलं नसलं तर नक्की जाऊन बघा. तर इथं तुम्ही बघू शकता पोटली बटन करून लावलेले आहेत. मागं बोट नेक आहे. इथं लेस लावलेली आहे आणि अशा पद्धतीने लटकन बनवलेले आहे. खूप सुंदर दिसते ती ही लटकन बोट नेकला. आणि इथं फ्रंटला दाखवते प्रिन्सेस कट आहे आणि डीप आहे. मागं बोट आणि पुढच्या बाजूला डीप आहे आणि कप्स पण लावलेले आहेत ब्लाऊजला. तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी 400 रुपये घेतलेली आहे. बोटनेक आहे, फ्रंटला प्रिन्सेस कट आहे आणि कप्स आहेत आणि पुढच्या बाजूनं डीप आहे आणि पोटली बटन्स इथं मी बाहीला सुद्धा लावलेले आहे. तुम्ही बघू शकता फिनिशिंग सरकट कशा पद्धतीने बाही डिझाईन सुद्धा बनवलेली आहे मी. ते सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर अपलोड आहे, नक्की जाऊन बघा. लटकन खूप सुंदर असं बनवले गेलेले आहेत आणि डोरी आणि पोटली बटन मी साडीच्या कलरची बनवलेली आहे. साडी कोणती कलर आहेत त्याचप्रमाणे इथं मी डिझाईन तयार केले आणि हा एक ब्लाऊज आहे. इथं तुम्ही बघू शकता नवरीचे ब्लाऊज आहेत ही आणि लेसनंच अशा पद्धतीने डबल लेस दिलं आहे आणि पुढं प्रिन्सेस कट आहे आणि इथं ह्या ब्लाऊजला कप्स लावले नाहीत. हळदीचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं कप्स नाही लावलं. तर पुढं डीप आहे तुम्ही बघू शकता आणि असं मागच्या बाजूला मटका गळ्याचा आकार दिला आहे आणि लटकन बनवलं आहे. या ब्लाऊजची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे. तर तुमच्याकडं पण कशा पद्धतीने किंमत आहे ते पण सांगा. आणि इथं गोल्डन कलरचं एक आहे तुम्ही बघू शकता. सिम्पलच लेस लावलेली आहे आणि पुढं प्रिन्सेसमध्ये आहे. हा पण प्रिन्सेस कटच आहेत आणि ह्या ब्लाऊजची मी शिलाई 250 रुपये घेतलेली आहे. आणि हा एक बोटनेकचा आहे तुम्ही बघू शकता. बटन लावलेलं आहे इथं मागच्या बाजूला एकच सिम्पलमध्ये अशी लेस लावलं आहे आणि अशा पद्धतीने इथं नॉटसुद्धा लावू शकता तुम्ही किंवा बटनसुद्धा लावू शकता. खूप सुंदर असं बटन पण अटॅच केलेले आहे आणि इथं अस्तरचा म्हणजे कप्स जोडले गेलेले आहेत त्यामुळं अस्तरचं कमी पडलं होतं त्यामुळे इथं दुसरा अस्तरसुद्धा जोडलेला आहे मी इथं. आणि अशा प्रमाणाने शिंगल इथं एक लेस अटॅच केलेली आहे. पुढच्या बाजूला डीप आहे. हा पण डीप आणि प्रिन्सेसमध्ये आहे आणि प्रिन्सेस कटचा आकार तुम्ही बघू शकता इथं आणि ह्या ब्लाऊजला सुद्धा कप्स जोडले गेलेले आहेत. कप्स कशा पद्धतीने अटॅच करायचं व्हिडिओ हवा असला तर नक्की तुम्ही कमेंट करा, नक्की मी अपलोड करीन. तर त्या ब्लाऊजची शिलाई मी 350 रुपये घेतलेली आहे. तर हा सुद्धा बोटनेकच आहे तुम्ही बघू शकता इथं बोटनेक आहे. इथं डोरी अटॅच केलेली आहे मी आणि सिम्पलमध्ये एक लेस अटॅच केले आणि प्रिन्सेस आहे. हा सुद्धा प्रिन्सेस कटचा आहे आणि कप्स लावलेला आहे. तर ह्याची शिलाईसुद्धा मी इथं 350 घेतलेली आहे. पुढच्या बाजूला डीप आहे तुम्ही बघू शकता. डीप आणि बोटनेक कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचं स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीने मी प्रत्येक व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर. नक्की तुम्ही जाऊन बघू शकता. कोणत्याही मापाची ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग हवी असली तर नक्की तुम्ही कमेंट करा. त्याचप्रमाणे मी कटिंग करून स्टिचिंगचा पण व्हिडिओ करून अपलोड करीन. ह्या ब्लाऊजची सुद्धा मी शिलाई इथं 350 घेतला आहे आणि ह्याला सुद्धा कप्स आहेत तुम्ही बघू शकता.
तर तुमच्याकडं पण कशा पद्धतीने रेट आहे ते पण नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आमच्या एरियामध्ये अशीच रेट आहेत, त्यामुळं मी इथं त्या अनुसारानेच इथं रेट घेतलेली आहे. तर खूप कमी आहे आमच्या एरियामध्ये, त्यामुळं इथं असं कप्स लावून डिझाईन वगैरे केलं तर 400-500 रुपये दर आहे. पण इथं 400 रुपये खूप म्हणते. त्यामुळं इथं ही बघा बाहीची डिझाईन अशा पद्धतीने केलेली आहे आणि बॅक नेकला पण डिझाईन आहे आणि पुढच्या बाजूला इथं प्रिन्सेस कट आहे आणि ह्या ब्लाऊजला सुद्धा कप्स जोडले गेलेले आहेत. तुम्हाला कप्स कशा पद्धतीने जोडायचं कळत नसतं तर नक्की मला कमेंट करा. कप्स कशा पद्धतीने अटॅच करायचं, कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सुद्धा मी व्हिडिओ बनवून अपलोड करीन. आता इथं बाहीला सुद्धा डिझाईन आहे. पुढं कप्स अटॅच केलं आहे आणि मागं पण डिझाईन आहे. त्यासाठी मी हा ब्लाऊजची दर 400 रुपये घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथं फुल अशा प्रमाणाने तयार करून लावलेलं आहे आणि त्याच्यावर पॅच ठेवलेला आहे. त्यासाठी इथं 400 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर ह्या ब्लाऊजची तर अशा प्रमाणाने इथं 400 रुपये शिलाई घेऊन अशा प्रमाणाने ब्लाऊज तयार केलेला आहे. ब्लाऊजची डिझाईन हवी असली तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. हा एक आहे नवरीचा शालूवरचा ब्लाऊज. तर इथं अशा प्रमाणाने लेस लावलेली आहे आणि डिझाईन बघा तुम्ही बाहीला कशा पद्धतीने आरी वर्क हवे होतं पण वेळ नव्हता आणि खूप असं कमी बजेटमध्ये पाहिजे होता त्यांना. आरी वर्क म्हणजे 1500-2000 तरी पाहिजे होतं. तर ह्यांचा ब्लाऊज मी इथं 450 रुपये घेऊन अशा पद्धतीने शिवून दिलेला आहे. तर इथं पुढच्या बाजूला डीप आहे आणि कप्स आहेत ह्याला पण आणि प्रिन्सेसमध्ये आहे. पूर्ण ही ब्लाऊज प्रिन्सेसमध्ये आहे. नवरीची ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्येच आहेत. ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. नक्की तुम्ही जाऊन बघू शकता. तर 450 रुपये शिलाई घेतलेली आहे. अशा प्रमाणे हा एक ब्लाऊज डिझाईन केलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर अशी साडीचा कापड आणि ब्लाऊजचं कापड अशा प्रमाणाने ही घेऊन इथं सुंदर असं ब्लाऊज डिझाईन केलेलं आहे आणि पुढच्या बाजूला प्रिन्सेस कट आहे आणि कप्स लावलेले आहेत आणि बाहीला सुद्धा अशा प्रमाणाने डिझाईन आहे. तर हा डिझाईन नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. माझ्या चॅनलवर अपलोड आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर अशा ब्लाऊजची डिझाईन तयार केलेली आहे. तर कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर नवीनच व्हिडिओ बघत असला तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळून जातील. तर इथं तुम्ही बघू शकता लटकन खूप सुंदर असे बनवलेले आहे आणि अशा पद्धतीने मटका गळा काढून स्लीव्ज अशा प्रमाणाने ठेवलेले आहेत. साधीच अशी सिंपलमध्येच ब्लाऊज डिझाईन तयार केलेले आहेत आणि ह्या ब्लाऊजची शिलाई मी कप्स घातलेले आहेत त्यामुळे 300 रुपये घेतलेले आहे. ह्याला पण कप्स घातलेले आहेत. तर अशा प्रमाणाने ही पूर्ण नवरीची ब्लाऊज झाली. आता इथं नवरीच्या मम्मीचा आहे हा ब्लाऊज. तर अशा प्रमाणाने डिझाईन केलेला आहे. त्याला सुद्धा साडीचा कापडमध्ये इथं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने डिझाईन केले म्हणून. ह्या ब्लाऊजची सुद्धा डिझाईन माझ्या चॅनलवर मी लगेच अपलोड करणार आहे. हा ब्लाऊज पुढच्या बाजूनं कटोरी आहे. तुम्ही बघू शकता इथं कटोरी कशा पद्धतीने आलेली आहे म्हणून. खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे फिटिंगला सुद्धा. तर नक्की जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर नवीनच व्हिडिओ बघत असला तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका. तर अशा प्रमाणाने झालेले आहे. स्लीव्ज साधंच ठेवलेले आहे. तर इथं मी 350 रुपये शिलाई घेतलेली आहे ह्या डिझाईनसाठी म्हणून. तर तुमच्याकडं पण कशा पद्धतीने आहे ते नक्की मला
कमेंटमध्ये कळवा. तर इथं सिम्पलशी डिझाईन बनवलेल्या आहेत. हा सुद्धा त्यांचाच ब्लाऊज आहे, म्हणजे काकीचा, नवरीच्या काकीचा वाटतंय. तर अशा प्रमाणाने दोन्हीसुद्धा एकच डिझाईन तयार करायला सांगितलं आहे दोन्ही ब्लाऊजला सुद्धा. आणि हा ब्लाऊज 4 टक्समध्ये आहे, तुम्ही बघू शकता इथं. ह्यासुद्धा ब्लाऊजची मी 350 रुपये शिलाई घेतलेली आहे. आणि ह्यासुद्धा ब्लाऊजची मी 350 रुपये शिलाई घेतलेली आहे. आणि सेम डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता इथं. सेम डिझाईन आहे. तर हा सुद्धा फ्रंटला प्रिन्सेस कटमध्ये आहे, तुम्ही बघू शकता इथं. सॉरी, 4 टक्स आहे. 4 टक्समध्ये स्टिचिंग केलेलं आहे. तर अशा प्रमाणाने इथं मी शिवलेले ब्लाऊजची किंमतसुद्धा इथं तुम्हाला सगळी सांगितलेलं आहे. पूर्णपणे ब्लाऊजची डिझाईन दाखवलेलं आहे. आणि नक्की तुम्ही जाऊन कोणतीही डिझाईन पाहिजे असली तर जाऊन तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर. आणि कसे वाटलेत माझे व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. अशा प्रमाणाने नवरीचे ब्लाऊजची स्टिचिंग पूर्ण केलेली आहे मी. ह्या साड्यांचा सुद्धा व्हिडिओ बनवून अपलोड केला होता माझ्या चॅनलवर, ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ, तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. प्रत्येक मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं प्रत्येक ह्या ब्लाऊजचा डिझाईन बनवणार आहे, तर तुम्ही नक्की बघा म्हणून. हा शालवरचा ब्लाऊज तर खूप सुंदर झालेला आहे. कमी बजेटमध्ये तयार केलेला आहे ब्लाऊज. त्यांची चॉईसच होती. डिझाईन त्यांनी सांगितलेल्या प्रमाणानेच मी बनवलेलं आहे. तर राहिलेला बॉर्डरमध्ये लटकन बनवलेलं आहे मी ह्या ब्लाऊजला, तुम्ही बघू शकता इथं. राहिलेली काठमध्ये मी बनवलेली आहे ती. आणि हा एक साधा गोल्डन कलरचा हा हळदीचा ब्लाऊज आहे. ग्रीन कलर, येलो कलर साडी आहे. बॉर्डर हिरवी कलरची आहे. साड्यासुद्धा दाखवलेला आहे मी ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये. नक्की तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पण बघा. आणि माझे व्हिडिओ कसं वाटते ते नक्की मला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता ब्लाऊज. 14 ब्लाऊज आहेत. एकच घरचे, एकच नवरीच्या आईची. तर अशा प्रमाणाने मी 14 ब्लाऊज पण कंप्लीट केलेले आहे इथं. 2 ते 3 दिवसात इथं डिझाईनची ब्लाऊज ही सगळी कंप्लीट करून ऑर्डर रेडी ठेवलेले आहे मी. तर आज जाणार आहे ती ही ब्लाऊज. त्याच्या अगोदर व्हिडिओ बनवून घेतलेला आहे मी. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तर चला, अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.